तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे। खूप सोपी रेसिपी आहे, प्रत्येकाच्या घरात बनते आणि खूप कमी साहित्यात बनते। खूप जणांचे पोहे चिवट होतात, लगदा होतात, अगदी खूप छान मऊसूत मोकळे असे पोहे आज आपण बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर आपण साहित्य बघून घेऊयात काय लागणार आहे ते। तर आपल्याला लागणार आहेत इथं 2 वाटी पोहे, कोणत्याही वाटीने मोजून घ्या। तर मी इथं 2 वाटी 2 कप पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ निसून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मोठा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। शेंगदाणे आहेत अर्धी वाटी, 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, डाळवं खायचं आणि कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर पण लागणार आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पोहे आहेत याच्यामध्ये पाणी टाकून 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, 2-3 पाण्याने लगेच, आणि असे एखाद्या चाळणीमध्ये किंवा गाळणीमध्ये असे झरण्यासाठी ठेवायचे आहेत। त्याचमध्ये पाणी सोडून ठेवायचे नाहीत, कारण तसे जर ठेवले तर ते पाणी सगळं शोषून घेतील आणि पोहे अगदी चिकट आणि लगदा बनतील। त्यामुळे पोहे असे चाळणीतच ठेवायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात। अगदी लालसर असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। तर मी ते सगळे शेंगदाणे मस्तपैकी खरपूस असे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यातलं तेल थोडंसं काढून ठेवलं आहे आणि त्यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे पोहे खायचे तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी जिरं तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे डाळवं, म्हणजे आपलं डाळवं मस्तपैकी खरपूस भाजून निघेल पहिल्यांदाच तेलात टाकल्याने। आणि नंतर टाकायचा आहे कांदा। तर एक छान मोठा कांदा असा कापून घेतला होता बारीक, तोही टाकून घेतला आहे। त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मिरच्यांचे काप केलेले टाकायचे आहेत। अशा प्रकारे बघा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि कढीपत्ता असा तोडून टाकत आहे, कारण ते खाल्ला जातो। ते बघा अशा प्रकारचं आपलं फोडणी झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत जे तळलेले शेंगदाणे आहेत, ते या स्टेपला आपण ॲड करूयात आणि लगेच त्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले आहेत ते ॲड करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी पाव चमचा इतकी हळद, पाव चमचा इतकं मीठ चवीनुसार घेऊ शकता तुम्ही, त्याचबरोबर पाव चमचा इतकी साखर आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मस्तपैकी वास सुटलेला आहे आपल्या फोडणीला आणि यामध्ये टाकायचे आहेत पोहे। किती छान मोकळे आपले पोहे झालेले आहेत बघून घ्या तुम्ही, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे, म्हणजे नाहीतर खूप जास्त तेलकट असे पोहे बनतील आपले, त्यामुळे तेलाचा वापर कमीच करायचा आहे पहिल्यांदाच। ते याच्यावर टाकूयात कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, छान मिक्स करूयात आणि याच्यावर झाकण ठेवूयात 2 मिनिटासाठी। अगदी लो गॅसवर ठेवायचं आहे झाकण आणि याला छानपैकी सर्व करून घेऊयात। तर हे तयार आहेत आपले अगदी मऊसूत असे कांदे पोहे, आणि याची गार्निशिंग करूयात कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या कांद्याने आणि एक छोटीशी लिंबाची फोड ठेवूयात। आणि हे बघा तयार आहेत आपले अगदी टेस्टी आणि हेल्दी असे कांदे पोहे। अशा प्रकारे कांदे पोहे बनवा, कधीच तुमचे गाटा किंवा लगदा बनणार नाहीत। रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी धन्यवाद।